रुजवता आणि निरागसता हा माणसाच्या जीवनाचा विकास घडवून आणतो. येशू ख्रिस्तांना एकदा प्रश्न विचारला गेला की ईश्वराच्या साम्राज्यात कोणास प्रवेश मिळतो. यावर भगवान येशूने उत्तर दिले की ज्याचे मन लहान मुलाच्या मनाप्रमाणे सरळ व पवित्र आहे तोच मनुष्य ईश्वराच्या साम्राज्यात प्रविष्ट होऊ शकतो. कपटाने मनुष्य तणावग्रस्त बनतो, उलट निष्कपटता हे तणावमुक्तीचे कारण आहे. परंतु मनुष्य कपट करायला शिकतो. काही माणसे तर ज्ञानसंपन्न असूनही निष्कपटपणा सुरक्षित ठेवत राहतात. एकदा एकाने विचारले की सांगा की वय वाढताना कोणत्या गोष्टीचा विकास होतो आणि कोणत्या गोष्टीचा ऱ्हास होतो. यावर उत्तर देणाऱ्याने सांगितले, वाढत्या वयाबरोबर ज्ञानाचा विकास होतो आणि सरळतेचा निरागसतेचा ऱ्हास होतो. उत्तर बरोबर होते. एक प्रसंग असा आहे की एकदा एक मनुष्य बेकार फिरत असलेला पाहून त्यास एका श्रीमंताने स्वतःच्या बागेची देखरेख करण्याचे काम सोपवले. तो त्यास कबूल झाला. तो मनुष्य कित्येक वर्ष कष्टाने व प्रामाणिकपणे काम करत राहिला. एकदा त्या श्रीमंताच्या घरात काही पाहुणे आले. श्रीमंताने नोकरास काही गोड आंबे आणण्यास सांगितले. त्यावर त्या माणसाने धन्यास ते आंबे दिले. जेव्हा पाहुण्याने ते आंबे खाल्ले तेव्हा ते सर्वच आंबट निघाले. तो धनी त्यामुळे रागावला व तो नोकरास म्हणाला, काय तुला गोड व आंबट आंब्याची कल्पना नाही? त्यावर रखवालदार म्हणाला, मला याबाबत काहीही माहिती नाही. मालकाने जेव्हा कारण विचारले तेव्हा रखवालदार म्हणाला, मी आजपर्यंत एकही आंबा चाखला नाही. यावर धन्याने त्याचे कारण विचारल्यावर रखवालदार म्हणाला, मालक, आजपर्यंत तुम्ही मला आंबा खाण्यास सांगितले नाही. यावर मालक म्हणाला, तुम्ही दिवसभर बागेत असता तेव्हा तुम्हाला वाटले असते तेव्हा तुम्ही आंबे खाऊ शकला असता. यात मी तुम्हाला काय सांगायला हवे होते? यावर रखवालदार म्हणाला, आपण मला रखवाली करण्यास ठेवले होते. मी दुसऱ्यांना चोरी करू देत नाही, मग मी स्वतः तरी चोरी कसा करेन? आपल्या आज्ञेखेरीज आंबे खाणे ही चोरीच आहे ना. हाच मनुष्य पुढे महात्मा इब्राहिम या नावाने प्रसिद्ध झाला. सरळता हा एक विशिष्ट गुण आहे, निसंशय आहे. सरळतेचा अर्थ आहे आतून व बाहेरून एकपणा, एकरूपता, बोलण्यात व करण्यात तफावत नसणे. सरळ मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या हृदयात स्थान निर्माण करतो. पण हा सरळपणा आत्मसात करणे ही सर्वांना सोपी गोष्ट नसते. लहान मुलगाही धोका देण्याची गोष्ट शिकून देतो. आईने आपल्या लहान मुलास सांगितले, आपल्या स्वयंपाकघरात जेवढे डबे आहेत त्यावर कोणत्या डब्यात काय आहे अशा चिठ्ठ्या लावून टाक. त्यामुळे वस्तू सहजतेने मिळू शकतील. मुलाने मोठ्या तत्परतेने आईच्या आज्ञेचे पालन केले. दुसऱ्या दिवशी आईला स्वयंपाक करताना मिठाची गरज भासली. तिने डबा उघडला तर तिला त्यात साखर दिसली. आई म्हणाने, हे मुला, तू हे काय केलेस? तू डब्यावर चिठ्ठी तर मीठ म्हणून लावलीस, पण त्यात साखर निघाली. त्यावर मुलगा म्हणाला, आई, मी मुद्दामच साखरेच्या डब्यावर मीठ म्हणून लिहिले, ते फक्त मुंग्यांना धोका देण्याकरता. सध्या सर्वात मोठी चिंतेची बाब अशी आहे की सरळतेच्या बाबत माणसाची अवस्थाच राहिलेली नाही. कारण सर्वसाधारणपणे अशी कल्पना होत चालली आहे की माणसास सरळ राहून चालतच नाही. जो मनुष्य सरळ असतो त्याचा दुरुपयोग होतो, त्याला पावला धोका खावा लागतो. असा परिस्थितीच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. पण ज्याला स्वतःचा विकास करायचा आहे, सरळ जगायचा आहे, आनंदी जगायचा आहे, त्याला सरळतेशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि सरळताही माणसाला शिवम बनवते, पवित्र बनवते. जय हो, मंगल हो.